नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर S.G. नागुरे आपले विरिंद एज्युकेशनल अकॅडमीमध्ये स्वागत करतो. ज्ञानवाणेन सुखवान ज्ञानवाने व जीवती. आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचे माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 10 या टेक्स्ट बुकमधील युनिट 1 मधील 1.4 बी स्मार्ट हा लेसन पाहणार आहोत. जे विद्यार्थी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ क्लास अटेंड करत आहेत त्यांनी पुढील येणारे सर्व चॅप्टर्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओ खाली दिलेले लाल कलरचे सबस्क्राइब बटन क्लिक करून घंटीच्या ऑल ऑप्शनला क्लिक करणे. आता लेसनला सुरू करू. सुरुवातीला या लेसन मधील न्यू वर्ड्स पाहू. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ क्लास पूर्ण शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा. या क्लासमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, अर्थात या प्रश्नाचे उत्तर ही तुम्हाला याच व्हिडिओ क्लासमध्ये सापडेल. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर बी स्मार्ट या लेसन मधील न्यू वर्ड्स आहेत थ्राईव्ह, प्रॉस्पर, भरभराट होणे किंवा उत्कर्ष होणे, ओरिजिनॅलिटी, कल्पकता, नवनिर्मिती क्षमता, इल्युमिनेट, एनलाइटन, प्रकाशित करणे, ॲट द हेल्म ऑफ, इन चार्ज ऑफ, संचालन करणे, परसुईंग, करणाऱ्यांना, स्टिअर, चॅनलाइज, मार्गदर्शन करणे किंवा मार्गी लावणे, ड्रिफ्टिंग, वाहत जाणारे, अकम्प्लिश, यशस्वी होणे, तडीस नेणे, रेकमेंड, सल्ला देणे, मेथडॉलॉजी, पद्धत, रुब्रिक, अ गाइडलाइन और अ हेडिंग, मार्गदर्शक सूची, पॅरामीटर्स, मापदंड. पुढील न्यू वर्ड्स आहेत क्वांटिफाय, चे परिमाण ठरवणे, बेंचमार्क, स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड और जज्ड, मानक, डेजिग्नेटेड, नियुक्त केलेला किंवा नेमलेला, अनरिअलिस्टिक, अवास्तव, डिफेन्सिव्ह, जस्टिफिकेटिव्ह, समर्थनोपयुक्त किंवा बचावात्मक, अडहिअर, बाइंड, चिकटून राहणे किंवा घट्ट बांधणे, अकाउंटेबिलिटी, जबाबदारी, कन्सिस्टंट, स्टेडी, सातत्यपूर्ण, डाऊन टू अर्थ म्हणजे रिअल, प्रॅक्टिकल, व्यावहारिक, टू एक्झिक्यूट, टू कॅरी आउट, कृतीत किंवा प्रत्यक्षात उतरवणे, स्ट्रॅटेजी, प्लॅन ऑफ ॲक्शन, कृती आराखडा, ट्रम्पेट, रणशिंग किंवा तुतारी, प्रिसियसली, तंतोतंतपणे, टॅकल, हाताळणे. मित्रांनो, हे न्यू वर्ड्स तुम्हाला लर्न करायचे आहेत. आता आपण प्रत्यक्ष आपला लेसन सुरू करू. मित्रांनो, विरिंद एज्युकेशनल अकॅडमी हे फ्री ऑनलाईन एज्युकेशन चॅनल आहे. येथे तुम्हाला क्लास 8, 9 आणि 10 चे सर्व विषयाचे व सर्व चॅप्टर्सवर व्हिडिओ मिळतील. त्यामुळे हे चॅनल व चॅनलचे संपूर्ण व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर गेले पाहिजेत. यासाठी तुम्ही आपल्या मित्रांना हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक पण करा. तर आता लेसनकडे वळू. बी स्मार्ट या लेसनचा फर्स्ट पॅरेग्राफ आहे चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम, म्हणजेच विजेते. या ठिकाणी आपण संदर्भ घेऊ क्रीडा क्षेत्राशी. क्रीडा क्षेत्रातील विजेते केवळ व्यायामशाळेतच बनत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. तर तीव्र इच्छा, अ डिझायर, स्वप्न, अ ड्रीम, दूरदृष्टी, अ विजन यासारख्या गोष्टी त्यांच्यामध्ये खोलवर रुजलेल्या असल्यामुळे विजेते निर्माण होतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. इच्छाशक्ती व कौशल्य या गोष्टी त्यांच्यात असाव्याच लागतात. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण कौशल्यापेक्षाही इच्छाशक्ती अधिक बळकट असायला हवी. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. अनेक यशस्वी व्यावसायिकांची अशाच प्रकारे भरभराट होते. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सर्वांमध्येच
जन्मताच काही उपजत प्रतिभा किंवा उपजत गुण किंवा बुद्धी कौशल्य असतात, नॅचरल टॅलेंट्स असतात. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. या प्रतिभांचा किंवा या उपजत गुणांचा किंवा बुद्धी कौशल्यांचा जर आपल्या जीवनातील ध्येय गाठण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण सहजपणे जीवनात यशस्वी होऊ शकतो. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. अर्थात आपण ध्येय गाठण्यासाठी किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी जर कृती केली नाही तर ते पूर्ण होणार नाहीत. म्हणजेच आपणास ध्येय प्राप्त करण्यासाठी कृती ही केलीच पाहिजे मित्रांनो. केवळ उपजत गुण असून काही उपयोग होत नसतो, तर त्यासाठी ॲक्शन इज मस्ट. आपणास कृती ही केलीच पाहिजे. तर नेक्स्ट सेकंड पॅरेग्राफ आहे, सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. नंबर 1 अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड नंबर 2 अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. ध्येय ठरवताना दोन महत्वपूर्ण पैलू किंवा गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. नंबर 1 अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजेच कल्पकतेची समज, आणि नंबर 2 अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ म्हणजेच ध्येयाचा मार्ग प्रकाशमान करणारी पहिली पायरी. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. Pursuing them acknowledges a better future situation. म्हणजेच ध्येयामुळे व्यक्ती आपल्या जीवनाचे संचालन योग्य प्रकारे करू शकतो. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. ध्येयामुळे व्यक्ती आपल्या जीवनाचे संचालन योग्य प्रकारे करू शकते आणि त्याचा पाठपुरावा करणाऱ्यांना चांगल्या उज्ज्वल भविष्याची हमी मिळते. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. ध्येयामुळे आपली जीवनरूपी नाव न भरकटता ठरवल्याप्रमाणे पुढे मार्गी लावण्यास मदत होते. नेक्स्ट थर्ड पॅरेग्राफ आहे, सेटिंग गोल्स मे appear easy but for some it is quite challenging. ध्येय निश्चित करणे सोपे दिसत असले किंवा सोपे वाटत असले तरी अनेक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असते. फिअर अ फेलियर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सन्स ऑफ एनी गोल. कोणतेही ध्येय नसले तर अपयशाची भीती टाळता येते. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. मात्र शेवटी जीवनात काय मिळवायचे हे ज्याने त्याने ठरवायचे असते. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंडेड अ 5 स्टेप्स अप्रोच. ध्येय तडीस न्यायचे असेल किंवा ध्येय साध्य करायचे असेल तर 5 टप्प्यांचा मार्ग, 5 स्टेप अप्रोच, 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा असे तज्ञ लोक सल्ला देतात. नेक्स्ट पॅरेग्राफ, स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यशापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करणारी एक विचार पद्धती आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर. स्मार्ट म्हणजेच स्पेसिफिक, विशिष्ट, मेजरेबल, मोजता येण्याजोगा, अचिवेबल, साध्य करता येण्याजोगा, रिअलिस्टिक, वास्तववादी, अँड टाइम बाउंड, काल मर्यादित. तर आता हे 5 टप्पे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक म्हणजे मार्गदर्शक सूची. स्मार्ट ध्येयाची मार्गदर्शक सूची आहे, म्हणजे तज्ञांनी सुचवलेल्या 5 टप्प्यांची आता आपण चर्चा करणार आहोत, ज्यामुळे आपण आपले ध्येय सहज गाठू शकतो. मित्रांनो, तुम्ही पण या 5 टप्प्यांचा अवलंब अवश्य करा. तर पहिला टप्पा आहे किंवा पहिली मार्गदर्शक सूची आहे स्पेसिफिक, विशिष्ट, निश्चित, नेमके. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. सुधारणा
करण्याची आवश्यकता असणाऱ्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतात. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. क्षेत्र जितके विशिष्ट किंवा नेमके तितक्या अधिक उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. It makes it easier to set parameters and work towards the goal. यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? उदाहरणार्थ, एखादे घर बांधताना नेमके किती क्षमतेचे घर आवश्यक आहे आणि नेमका किती कालावधी लागेल हे माहीत असणे गरजेचे असते. आता दुसरी मार्गदर्शक सूची आहे मेजरेबल, मोजता येण्याजोगा. क्वांटिफाईंग गोल्स प्रूव्हज स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. ध्येयाच्या परिमाणामुळे प्रगतीच्या मापनाचे विशिष्ट मार्ग आखता येतात. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीत कामगिरीचे मानक सुधारणेच्या क्षेत्रासह ठरवणे सोपे होते. While playing football, फुटबॉल खेळताना one's exact role and position has to be clearly defined. म्हणजे फुटबॉल खेळताना एखाद्या खेळाडूची नेमकी भूमिका व मैदानावरील त्याचे स्थान निश्चित केलेले असते. नेक्स्ट मार्गदर्शक सूची, तिसऱ्या क्रमांकाची मार्गदर्शक सूची अचिवेबल, साध्य करता येण्याजोगे. अचिवेबल, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. म्हणजेच ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येय ठरवणे. ऑफन दीज गोल्स मे ऍक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. अनेकदा अशी ध्येय विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी बनतात, ज्यामुळे पुढील भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. ॲज स्टुडंट्स, विद्यार्थी म्हणून ॲज स्टुडंट्स we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. विद्यार्थी म्हणून कदाचित आपण राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनू शकणार नाहीत, परंतु याच्यासारखा एखादा मोठा कार्यकर्ता बनण्याची अपेक्षा करू शकतो. यानंतर आपली चौथी मार्गदर्शक सूची आहे रिअलिस्टिक, वास्तववादी. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. स्वतःच्या कौशल्यानुसार किंवा विशेष ज्ञान असलेल्या क्षेत्रानुसार ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. Building expertise takes time. So, expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. कोणत्याही गोष्टीत नैपुण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणून कमी कालावधीत एखाद्या गोष्टीत किंवा विषयात किंवा क्षेत्रात पारंगत बनण्याची अपेक्षा करणे हे अवास्तव आहे, अनरिअलिस्टिक आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. वास्तववादी बनल्यास ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. बचावात्मक आणि धडाडी नसलेले ध्येय शक्यतो वास्तववादी नसते. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द एबिलिटी टू अडहिअर टू दॅट पिक्चर. आपल्या डोक्यात ध्येयाचे चित्र स्पष्ट असावे. क्लिअर पिक्चर इन माइंड, आपल्या डोक्यात ध्येयाचे चित्र स्पष्ट असावे आणि त्यास चिटकून राहून ते पूर्ण करण्याची क्षमताही असली पाहिजे. यानंतर आपण लास्ट मार्गदर्शक सूची पाहू, 5th नंबरची टाइम बाउंड, काल मर्यादित. इस्टॅब्लिश
time parameters around each goal as it will help increase focus and accountability. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड ठरवावे ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास व जबाबदारी लक्षात ठेवण्यास मदत होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. वजन कमी करण्यासाठी काय करायला हवे हे आपल्याला माहित असते. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकेम्स अ रियालिटी. पण काल मर्यादेत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर ते प्रत्यक्षात उतरत नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग तो व्यायाम असो, आहार असो की तणावरहित विचार असो. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन. हेजिटेशन द्विधा मनस्थिती, डाऊट शंका, और इनडिफरन्सेस अनास्था, बट विदिन अ डेडलाईन. म्हणजेच द्विधा मनस्थिती न होऊ देता, शंका न येऊ देता किंवा अनास्था न बाळगता ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. मित्रांनो, येथे ध्येय सहज गाठण्याचे तज्ञांनी सुचवलेल्या 5 टप्प्यांची आपण चर्चा केली आहे. आता आपण बुक्स मधील नेक्स्ट पॅरेग्राफ पाहणार आहोत. नेक्स्ट पॅरेग्राफ आहे, विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. सर्वच ध्येयदृष्टी, विजन्स इच्छा, विशेष इंटेन्शन्स उद्देश आणि स्वप्ने ड्रीम्स म्हणजेच सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने ही मौल्यवान असतात, व्हॅल्युएबल असतात. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन and encourage us to define where we want to reach. त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे ते ठरवण्यासाठी प्रोत्साहन पण मिळते. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. तथापि तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला गरज आहे ती आपल्या मनातील प्रतिमा व्यवहारिक पातळीवर कृतीत उतरवण्याची आणि त्यानुसार धोरणे आखण्याची. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. आपण वापरत असलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांचा निष्पत्तीवर परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. जीवन हे एखाद्या तुतारीसारखे, एखाद्या रणशिंगासारखे असते. ट्रम्पेट, तुतारी. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण त्याला काही दिले नाही, म्हणजे जीवनाला काही दिले नाही, तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार पण नाही. यानंतर मित्रांनो, या लेसन मधील आपण लास्टचा पॅरेग्राफ पाहणार आहोत. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल असते. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम्स. योग्य पाऊलवाट शोधणे, राईट फुटिंग, कौशल्य तंतोतंतपणे आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. आपण जिथे आहोत तेथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आणि जेव्हा आपण पुढील पाऊल उचलतो तेव्हा ते आपल्याला न डगमगता, विदाउट अ क्रॅक, न डगमगता भक्कम आधार देणारे असले पाहिजे. या ठिकाणी मित्रांनो, आपला हा लेसन संपलेला आहे. आता आपण या व्हिडिओ क्लास मधील
प्रश्न पाहू. प्रश्न आहे क्वेश्चन, राईट द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विच मीन. तुम्हाला असा शब्द किंवा वर्ड या लेसन मधून शोधायचा आहे की ज्याचा अर्थ म्हणजेच मीनिंग काय होतो. नंबर 1, अ गाईडलाईन ऑर अ हेडिंग. यासाठी कोणता वर्ड या लेसन मध्ये यूज केलेला आहे हा तुम्हाला शोधायचा आहे. नंबर 2, जस्टिफिकेटिव्ह. जस्टिफिकेटिव्ह यासाठी या लेसन मध्ये कोणता वर्ड यूज केलेला आहे ते तुमचे आन्सर असेल. याचे आन्सर किंवा उत्तर तुम्हाला खालील कॉमेंट्स मध्ये लिहायचे आहे. जर उत्तर लक्षात आले नसेल तर पुन्हा हा व्हिडिओ क्लास पूर्ण पहा. तुमचे प्रश्न असतील तर तेही आम्हाला कॉमेंट्स मध्ये लिहा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर अवश्य देऊ. फॉर लर्न मोर प्लीज सबस्क्राईब our Virinda Educational Academy YouTube channel and click bell icon and like and share. Thanks.